नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। सफाळा पोलिसांकडून रात्रीच्या घरफोडीचा गुन्हा उघड। 52,800 रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सफाळे येथील देवभूमी कॉम्प्लेक्समधील हेल्थ न्यूट्रिशन सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या घरफोडीचा गुन्हा सफाळा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे उघडकीस आणला आहे। या कारवाईत सफाळे येथील राहणारा आरोपी राजू बबलू मिश्रा 22 वर्ष साईनंदनवन भोईरपाडा याला ताब्यात घेत चोरी गेलेला तब्बल 52,800 रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। 22 ऑगस्ट रात्री 8:15 ते सकाळी पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने हेल्थ न्यूट्रिशन सेंटरचे शटर उचकटून आत प्रवेश केला। यावेळी ऑनलाईन क्लाससाठी वापरण्यात येणारा 48,000 किमतीचा TCL कंपनीचा 22 इंची LCD TV आणि 4,800 रुपये रोख रक्कम असा एकूण 52,800 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता। या प्रकरणी फिर्यादी 33 वर्षीय व्यवसायी विजय बाबू पवार न्यूट्रिशन क्लब राहणार वृंदावन कॉम्प्लेक्स सफाळे यांच्या फिर्यादीवरून सफाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 100/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4) 305 अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास करताना सफाळा पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासादरम्यान आरोपी राजू बबलू मिश्रा याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी 52,800 रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार केनी करत आहेत। ही कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश गवळी पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी दत्ता शेळके, सफाळा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर व ज्ञानेश्वर सावंत तसेच पोलीस अंमलदार कल्पेश किनी, शिवाजी चिमकर, भावेश देशमुख आणि रामदास ठणगे यांच्या पथकाने केली। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।